नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज सर्व वर्तमानपत्रात काल झालेली संसदेमध्ये प्रियांका गांधीची जो जे भाषण झालं, जे प्रियांका गांधींनी जे संविधानावरती जी बोलली, त्याची संपूर्ण मीडियानी फार मोठी दखल घेतलेली आहे. दखल म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या ग्रुपने हेडलाईन्स काल दिलेली आहे आणि हेडलाईन्स वरती सर्व लोकांनी तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, सर्वांना असं वाटतंय की ती येणारी बहुधा प्राईम मिनिस्टरच्या रूपात ती पाहत आहेत आणि निश्चितच ज्या पद्धतीने आणि ज्या तीव्रतेने ती बोलली. पहिल्यांदा मोदीला कोणी कायर हा शब्द वापरला. कायर म्हणजे अत्यंत वाईट शब्द आहे. पण तिने तो वापरला की याच्या आधी हा देश कधी कायरांच्या हातात किती जरी राहिला, पण तो कधी कायर नियमित राहिलेला नाही. त्याच्यानंतर त्यांची सत्ता गेली. अशा पद्धतीचं तिचं ते वक्तव्य होतं. म्हणजे जेणेकरून कायर हा शब्द ज्याला समजायचा होता त्यांनी समजला. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिने ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व संपूर्ण बोलली, त्याच्यात संपूर्ण ताकद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिसत होती. ज्या राज्यघटनेमध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलण्याची आणि जरी कोणी सत्ताधारी कितीही मोठा असला तरी त्याची शक्ती प्रदान करणारी सर्वच्या सर्व राज्यघटना ही बाबासाहेबांना माहिती होतं की या देशामध्ये पुढे येणाऱ्या याच्यात काय काय होईल. त्याच्यामुळे आज धनकर सारखा माणूस एवढा जो जोरजोरात ओरडत होता आणि तिरस्काराने बहुजन यांच्याकडे पाहत होता, अपोजिट पार्टीकडे आणि विपक्षाकडे, तोय आता मात्र थांबला. कारण जेव्हापासनं नो कॉन्फिडन्स मोशन आलं, त्याच्याच बरोबर ते सर्वच्या सर्व त्यांना हे झालं. नाही तर आतापर्यंत 10 वर्ष सत्ता असूनही बीजेपी काही करू शकलेले नाही. 2-4 कायदे बदलवणं आणि हे करणं, याच्यामुळे काही या देशाचं खूप नुकसान झालेलं नाही. परंतु आज मात्र बीजेपीला वाटायला लागलं की आम्ही आता, जरी आम्ही सत्तेवरती आहोत, परंतु आज ज्या पद्धतीने लोक आमच्यावरती आक्रमक झाले. एक सिंपल प्रश्न त्यांनी केला, एका सत्ताधारी पक्षाने केलाय की तुमच्याकडे तर फक्त 100च लोक आहे काँग्रेसचे. त्यांनी सांगितलं की तुम्ही बॅलेट पेपरवरती या आणि मग बघा तुम्ही कशामुळे आलेले आहेत एवढी संख्येत, ते मला माहिती आहे. आणि अशा पद्धतीने इन्स्टंटली बोलणारी, अत्यंत चतुर हिंदी आणि इंग्रजीवरती प्रभुत्व असणारी म्हणजे आज प्रियांकाने आपलं सर्व तिथे तर सर्व जगाने पाहिलं. आपला आता इंटरनेटच्या काळामध्ये फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्यावरती असतंय आणि पूर्णपणे बीजेपी बोखलावून गेलेली आहे. एकदम भयानक परिस्थितीमध्ये आलेली आहे. एक तर नो कॉन्फिडन्स मोशन मध्ये पुन्हा एका जजनी ज्या पद्धतीने मुसलमानांना फार अत्यंत वाईट शब्दात जे बोलावलेलं आहे, त्याच्यासाठी बीजेपी आक्रमक झालेली आहे आणि बीजेपी त्यांच्या शेल्टरमध्ये उतरलेली आहे. एकीकडे सर्वच्या सर्व मोहा मैत्रा हिनी जजेसच्या विरुद्ध जे काढलेले उद्गार हे अत्यंत शर्मलायक होते आणि त्याच्यामुळे जे येणारे जजेस आहेत ते त्यांना लक्षात आलं की आपण जर अशाच पद्धतीने वागलो तर आपली हाल चंद्रचूड ठाकरे सारखे होतील आणि आपण इतिहासामध्ये ह्याच शब्दांनी आपण आपली गणना होईल. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आज पूर्ण देश आलेला आहे. पण आम्हाला फार बरं वाटतंय की आज बाबासाहेबांच्या विचाराची, बाबासाहेबांच्या राज्यघटनेची विजय झाल्याचं आज आम्हाला दिसतंय आणि खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी समाजाने स्वतःला गर्विष्ठ समजायला पाहिजे याच्यासाठी की तिथे एक बुद्धिस्ट माणूस बीजेपीचा आपला काँग्रेसचा अध्यक्ष खरगे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांची संकल्पना आणि बाबासाहेबांचं संविधान घेऊन काँग्रेस ज्या पद्धतीने फिरते, त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान असायला पाहिजे. आणि हे चुटपुट नेते जे काही आपल्याबद्दल बोलत असतात मध्ये, त्यांच्याकडे आपण दुर्लक्षच केलेलं बरं. आपण दैनिक बहुजन सौरभच्या मेन पेपरकडे वळूया. आज दिनांक 14 डिसेंबर 2024 एक मोठी एक मेल आली दिल्लीला की दिल्लीतील 6 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली आहे. आठवड्याभरात दुसरी घटना झालेली आहे आणि अरविंद केजरीवाल अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे ज्या पद्धतीने मुस्लिम आणि यांच्यामध्ये जातीचा द्वेष निर्माण झालेला आहे, तेव्हापासून अशा पद्धतीच्या घटना या सातत्यानं होत आहेत. याच्या आधी असं कधी झालेलं नाही. विद्यापीठाच्या 36 परीक्षा पुढे ढकलल्या
झाल्या. नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनेक ज्या परीक्षा होत्या त्यांनी पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. अल्लू अर्जुन यांचा कोर्टातून जामीन मंजूर. तिथे एका कार्यक्रमामध्ये ते जात होते, त्यांचा पिक्चरचा शो होता आणि अनेक चाहत्यांनी त्यांच्या फार जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग. तिथे एका खासगी रुग्णालयाला आग लागली. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं आणि तिथे लिफ्ट मध्ये एक अडकलेली मुलगी तिचा मृत्यू झालेला आहे. राज्यसभेत आज खरगे व धनकर यांच्या शाब्दिक चकमका. अत्यंत प्रभावशाली तिथे खरगे बोलत होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याशी खरगेंसोबत वागले संसद, त्याच्यामुळे ते अत्यंत चिडून त्यांनी त्याच्यावरती जे हे केलेलं आहे म्हणजे वार केला. दोन्ही एका शाब्दिक वार हा अत्यंत महत्वाचा होता. डोनाल्ड ट्रम्प यंदाचे टाइम्स पर्सन. आज अनेक ठिकाणी जो टाइम्स पर्सन म्हणजे टाइम्स पर्सन फॉर द इयर म्हणून त्यांचं याच्यामध्ये नाव होईल. नागपूरचा युवक गोव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे. आज इथे आमच्याच एरियातील एक तरुण मुलगा 33 वर्षाचा तो गोव्याला गेला असताना तिथे तो सकाळी सकाळी पोहायला गेला आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला असं बोलल्या जाते. आज त्याच्या शेजारची बातमी आहे प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधींनी प्रियंका गांधींना केली स्वतःची तुलना. प्रियंका गांधींनी सांगितलं की माझा भाऊ ज्या पद्धतीने करतो तीच माझी लाईन राहील. राज्यभरात रस्ते अपघातात सर्वाधिक महिलांचा मृत्यू. या रोड ऍक्सिडेंट जेवढे झाले त्याच्यात जास्तीत जास्त महिला मृत्यू झाल्याचं लक्षात आलेलं आहे. पालिका निवडणुका एप्रिल नंतर होतील अशी बातमी आहे. आता बघूया ते कधी त्याची तारीख होते. अनेक ग्रामपंचायतच्या आणि अनेक ठिकाणच्या अजूनपर्यंत इलेक्शन झालेले नाही. आज 5-4 वरती बघूया. राष्ट्रीय बौद्ध सभा महाराष्ट्राची अभिवादन व संघटन समीक्षा सभा इथे वर्धा रोडला एक उर्विला कॉलनीमध्ये एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते. त्याच्यामध्ये फार मोठा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय बौद्ध महासंघाद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला अभिवादन करून इथे बानाईमध्ये हा कार्यक्रम घडला. फ्रेंड्स नाट्यकला मंडळाचे मंडई व नाट्य प्रयोगाचे यंदा 50वे वर्ष. एक बाराबाटी गोंदिया जिल्ह्यात तिथली ती बातमी आहे. भारतात राष्ट्र ही संकल्पना प्रथम डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली होती. जयसिंग वाघ यांचं म्हणणं आहे आणि निश्चितच महत्वाची बाब आहे. कारण भारताची संघटना राष्ट्र हे कसं असावं याच्यावरती बाबासाहेबांची कल्पना अत्यंत हे होतं, परफेक्ट होती आणि ते कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमात सर्वांना माहिती आहे. आणि आजही आपण बघतो आहोत 16वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉक्टर परमानंद बागडे. नागपूरची बातमी आहे. कठोली खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती दिवस. ईगल फाउंडेशनच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नागपूरची बातमी आहे. एक कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यान 14 डिसेंबर पासून. एक दैनिक बहुजन सौरभ महाविहार परिसरात घरोघरी जाईल दिनेश पाटील यांचं प्रतिपादन. धर्मांतर व मंडळाचा हिरक महोत्सव यशवंत विद्यार्थी सन्मान व स्नेह मेळावा मुंबईची बातमी आहे. तिथे अनिल बाबू मुनगेकर हे अध्यक्ष होते आणि मोठा कार्यक्रम तिथे घडलेला आहे. पुस्तकांसाठी 6 दिवस जेलमध्ये काढले. जसवंती वाघमारे यांनी आपल्या सर्व याच्यामध्ये जे जे काही झालं ते सर्वच्या सर्व नमूद केलेलं आहे. धन्यवाद. लुंबिनी बुद्ध विहार मानकापूर विहारात 75वा संविधान जागर. दत्तात्रय हिवरखेडकर एक निधन वार्ता. आज 5-2 वरती बघूया. आजचा अग्रलेखी अत्यंत महत्वाचा आहे. एकनाथड भाराभार चिंध्या. आज आमची जी अवस्था झालेली आहे ती निश्चितच त्याच्यामध्ये जे वर्णन करण्यात आलेलं आहे ते वाचनीय आहे. धर्मांतराची प्रासंगिकता. आज श्रीराम बनसोड यांचा हा लेख सातत्यानं ते लिहित असतात आणि आम्ही आज दीक्षांत समारंभामुळे आणि आम्ही बौद्ध धम्म घेतल्यामुळे आज आमची जी प्रगती आम्ही पाहतो आणि जिथे तिथे आमचा उद्धार झालेला पाहतो ते निश्चितच त्याच्यामुळे झालेले आहे. आणि श्रीराम बनसोड यांनी त्याची तुलना फार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आपल्या विदर्भामध्ये पांढऱ्या सोन्याची काही कहाणी. आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये कापूस डेव्हलप होत होता
आज जगात जिकडे तिकडे तुम्हाला आर्टिफिशियल फायबर आलंय, परंतु इथे आज ज्या कापसाचा आमचा मोठ्या प्रमाणात निर्यात होत होता, तो मात्र फार कमी झालेला दिसतोय. 11% आज आमचं प्रोडक्शन कमी झाल्याचं दिसते आहे. आज जीवन गावंडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. लहानपणी आम्ही पाहत होतो नागपूरला मोठमोठ्या जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार तिथे निर्माण होत होतं. आता मात्र तसं राहिलेलं नाही. प्रतिगाम्यासोबतच जे जातात ते आंबेडकरवादी नाही, अशी त्यांची रतन कुमार साळवे यांचं म्हणणं आहे. वाचनीय आहे, वाचा आणि तुम्ही स्वतः डिसिजन घ्या. आम्हाला पटो न पटो, परंतु अनेक लोकांच्या ज्या गोष्टी ज्या आम्हाला पटतही नाही तरी आम्ही ते देतो, कारण काही लोक त्या विचाराचे असू शकतात. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व तुम्हाला वाचणे आणि स्वतःच आपला विचार तुम्ही मांडा. समजा जर तुम्हाला पटलं नाही तर आम्ही वाचकाच्या मनोगतात तुमचे विचार आम्ही निश्चितच मांडू. विवाहांचा जो संस्कार, त्याचे महत्व सर्वात थोर ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी आपली विवाहाच्या संबंधातली जी संकल्पना ती त्याच्यात मांडलेली आहे. आज पान 3 वरती बघूया. सुरक्षितता व विकास वर्गाऐवजी जातीच शोधल्यामुळे जाती व्यवस्था मजबूत होत आहे. आज तुमच्या कोणत्या कोणत्या जातीचं काय काय प्रमाण वाढलेलं आहे ते जोपर्यंत तुम्ही शोधत नाही, त्याच्यामध्ये ओबीसी नामा श्रावण देवरे ओबीसीचे फार मोठे नेते आज भाग 4 मध्ये ते बोलत होते. आम्ही बीजेपीला का नाकारतो याच्यावरती प्रमोद मून यांचं स्पष्टीकरण. अभिनंदन, लोकशाहीचा महोत्सव साजरा झाला. आज मधुकर बोरीकर यांचा लेख अत्यंत महत्वाचा आणि चांगला आहे की लोकशाहीचा हाच असतो, उत्सवच असतो इलेक्शन म्हणजे. भटकती गोव्याची प्राचीन सुन अपरांतची गोव्याच्या प्राचीन इतिहास आणि लेण्यांबद्दलची जागरूकता यांच्या संवर्धनाची गरज. आज तिथे अनेक बौद्ध स्थळं आहेत आणि त्याची आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती काम होण्याची गरज आहे. अनेक लेण्या तिथे जमिनीच्या खाली आहेत, अजूनपर्यंत उत्खननाचं काम झालेलं नाही. अशा 1881 साली एक मोठं उत्खनन झालं होतं, त्याच्यात सुद्धा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत, परंतु सरकारचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. 1510 मध्ये पोर्तुगीज तिथून होते, तेव्हापासूनच अनेक लोकांचे तिथे संशोधन झालेले आहेत. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वराज्याचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आज विनंती करेल की जे काही चांगले लेख असतील ते तुमच्या जास्तीत जास्त फेसबुकमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून त्याच्यावरती विचार मंथन होईल. आणि आम्ही सहसा थोडस राजकीय दृष्टिकोन याच्यासाठी ठेवतो, कारण राजकीय दृष्टिकोन हा बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा आणि संविधानाशी संबंधित असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त बोलत असतो. आणि निश्चितच आमच्या लोकांनाही तेवढी समज आलेली आहे की कोणाला नाकारायचं आणि कोणाला स्वीकारायचं. तुमचा किती जरी विचार असला, परंतु रोज जे आपण पाहतो अनुभवतो त्याच्या आधारावर आमचं व्होटिंग होत असते. त्याच्यामुळे आमचे जे काही लोक जे आमच्याशी बैमान झालेले आहेत त्यांना आम्ही नाकारत असतो. ही आज आमची ही कमाई आहे आणि ही कमाई तशीच राहो एवढीच सदिच्छा आहे आमची. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.